यावेळेस ना आपण काहीतरी युनिक करूया, एकदम युनिक. अरे ते चंद्रयानचं डेकोरेशन करूया काय? अरे येडबिडा झालंय का? चंद्रयानचं डेकोरेशन ना मागच्या वर्षी अख्ख्या जगाने केलं. अरे ती पाठीमागची मूर्ती बघ, सेम आपल्या गेल्या वर्षीच्या मूर्तीसारखी आहे रे. अरे ही घोड्यावरची मूर्ती बघ, ती उंच आहे. हो रे, खूपच उंच आहे. अरे ही मूर्ती बघ किती मस्त आहे. एक नंबर, खरंच. दादा मी काय म्हणतो, आगमनाला आपण स्पायरो वायरो लावूया. नक्कीच मस्तच वाटेल. दादा हीच मूर्ती, यावर्षी हीच मूर्ती बुक करूया. छान आयडिया. बरोबर. हा दादा, या मूर्तीवर ना पांढरं धोतर एक नंबर दिसेल. हे शाण्या, धोतर कसलं? पितांबर बोल, पितांबर. अरे हो हो, वाद कशाला घालताय? तुम्ही म्हणाल तसंच करू, काही हरकत नाही. पण मूर्ती मात्र एकदम छान वाटते. खरंय, मूर्ती छानच आहे. अरे कसा आहे? मस्त मस्त. खूप दिवसांनी. हो ना. इथे काय गँगला घेऊन मूर्त्या बघायला का? बघायला नाही रे, आज बुक करायला चालूय. बुकिंग? हो. चांगलं आहे, एकदम उंच आहे मूर्ती. मस्त. मुलांची इच्छा रे, मुलांच्या इच्छे पुढे हो खरंय खरंय. चरणा आठवलं, तू धारावीत राहतो ना? हो. जाईल का मूर्ती गल्लीत ना आज जाईल? चांगलंय चांगलंय, करा 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 करा, बुकिंग करा. धारावी. अरे सोड ना त्याचं, एवढा काय मनाला लावून घेतोय? आपलं सगळं ठरलंय ना. एकदम कलर दिला ना अजून जरा चांगलं दिसेल. अरे खरंच आहे ना रे? हा, काय चुकीचं बोललाय का तो? आणि आपल्याकडे जागेची अडचण तर आहेच, आणि असं बोलायला नको. पण कसं आहे ना, लहान मूर्ती घेतली तर आपले पैसे पण वाचतात. ते पैसे आपण दुसरीकडे कुठेतरी वापरू शकतो. कुठेतरी म्हणजे? कुठेतरी म्हणजे तुला सांगतो ना. अरे काय बोलतेच भान आहे का तुला? ये रागू नको, बस बस. त्याच्याकडे लक्ष नको देऊ रे. त्याचं काय डेकोरेशन कसं वाटतंय? डिझाईन बघ किती छान आहे. छान आहे. हा. अरे हा, हे तर पॉसिबल आहे. फक्त मान घालवतो एकदा, बघ तरी. हो अरे, तुम्हाला जे वाटेल ते करा. तुम्हाला जे वाटेल ते करा. अरे अरे, काही तोडफोड लावली. अहो काका, गणपतीची तयारी चालू आहे. यांचं नेहमीच झालंय, येताना जाताना सर्वांना त्रास होतोय. नाहीतर काय, जागा नसताना एवढा मोठा गणपती बसवायची गरजच काय? जाईल का मूर्ती गल्लीत ना आज जाईल? हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. आजपासून तूच माझा बेस्ट फ्रेंड. किती वेळा सांगितलं त्या धारावीतल्या मुलांबरोबर खेळत जाऊ नकोस. पुन्हा तुझं तेच. चल घरी, तुला दाखवतेच. अगाय माझा बेस्ट फ्रेंड आहे तो, जाऊ दे ना प्लीज. बेस्ट फ्रेंड वगैरे काही नाही. तुला सांगितलं ना त्या गलिच्छ मुलांबरोबर खेळायचं नाही. आता मी घरी गेल्यानंतर ना बाबांना नावच सांगते. पकड पकड रे, पकड 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 रे, पकड 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 पकड. गलीबॉय आला बघ, गलीबॉय. ए, गली बॉय नाही, धारावी बॉय बोल, धारावी बॉय. नो 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 नो, स्लमडॉग मिलियनेअर. बिस्किट खातो का रे, बिस्किट? चालला बघ, चालला. सर नमस्कार. सर यावेळी काम होईल ना माझं? कसं आहे ना सर, तुमचं लोन झालं असता, पण अनफॉर्च्युनेटली ॲड्रेस धारावी असल्यामुळे लोन रिजेक्ट झाला आहे. आय एम सॉरी.
अगं ऐकतेस का? मला वाटतं त्यांचाच फोन असावा. जरा बघ ना. हॅलो, कसे आहात तुम्ही? कसा वाटला तुम्हाला आमचा मुलगा? आम्हाला तर तुमची मुलगी पसंत आहे. हां, तुमचा मुलगा चांगला आहे, पण कळवतो मी जरा बोलून कळवतो. अहो कळवतो म्हणून काय सांगता? येडे झालात का आपली मुलगी धारावीत द्यायला? स्पष्ट नाही म्हणून सांगा, नाही देणार. सर्व भाविकांना एक नम्रतेची विनंती आहे की गेट समोर कोणीही गर्दी करू नये. कोणीही गर्दी करू नये. जे लोक बॅरिगेटवरती चढलेले आहेत त्यांनी कृपया खाली उतरावे. आणि पोलीस बांधवांना एक नम्र विनंती आहे की जे गेटवरचे चढलेले आहेत त्यांना खाली उतरवावे आणि पोलीस बांधवांना सहकार्य करावे. गेटवरचे चला चला, पुढे चला, पुढे चला. गर्दी कमी करावी. गर्दी कमी करा. सर्व भाविकांना एक नम्रतेची विनंती आहे की गेट समोर कोणीही गर्दी करू नये. आगमन सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्या. बाप्पा, सर्वजण मला प्रश्न विचारतात रे, पण नेमकं माझ्या मनात काय आहे हे फक्त तुलाच माहित आहे. या धारावीत मी जन्मलो, लहानाचा मोठा झालो. या धारावीने मला खूप काही दिलं. घर मोठं नसलं तरी मोठ्या मनाची माणसं दिली. आई घरी नसताना मायेने घास भरवणारी शेजारची मावशी दिली. सक्का भाऊ नसला तरी खांद्याला खांदा देणारी भावंड दिली. बँकेने भांडवलासाठी जर लोन नाकारलं तेव्हा इथल्याच माणसांचं भांडवल झालं आणि अशा माणसांमुळे आज धारावीत जागोजागी लघु उद्योग उभे आहेत, ज्यांनी माझ्यासारख्या कित्येकांना सक्षम केलंय. पण लोकांना हे नाही दिसत. त्यांना दिसते ती फक्त धारावीची झोपडपट्टी. आजकालच्या या स्पर्धेच्या जगात तुला पाहायच्या निमित्ताने का होईना तुझी आस्थाच लोकांना इथे खेचून आणेल आणि त्यांना या धारावीचं सौंदर्य बघायला भाग पाडेल. मला खात्री आहे बाप्पा, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त तूच बदलू शकतोस. आज तुझ्या आगमनाची आतुरता फक्त आम्हाला आहे, पण उद्या पूर्ण शहर तुझ्या स्वागताला ढोलपथक घेऊन सज्ज असेल.